हाय, मी पूर्वी भावे घेभराळीच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत। आजच्या एपिसोडमध्ये आपण आरोग्यविषयक महत्त्वाच्या टिप्स घेणार आहोत आणि त्याचबरोबर गिरीभ्रमण करणाऱ्या बहादूर महिलेचा एक अत्यंत आगळा वेगळा असा अनुभवही ऐकूया। सुरुवात करूया या एपिसोडला। प्राचीन भारतातल्या संस्कृतीनुसार जर कोणाला आजार झाला तर त्या आजारावरती उपचार केले जायचे ते अर्थातच उपलब्ध नैसर्गिक घटकांतनं, म्हणजे कंदमुळं, जडीबुटी, फळं, भाज्या यांच्या माध्यमातून। खरं तर आजही या नैसर्गिक घटकांचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो, पण मेडिकल सायन्सच्या माध्यमातून आपल्याला अगदी पटपट उपचार करता येत असल्यामुळे आपण सहसा या घटकांकडे वळून बघत नाही। अर्थात निसर्गाच्या देणगीचा वापर आपण आरोग्याच्या दृष्टीने नक्कीच करू शकतो। म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी अशाच महत्त्वाच्या टिप्स घेऊन आलोय। आज आपण पाहणार आहोत बेलफळाचा उपयोग आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कसा होतो। आज आपण बेलफळाबद्दल बोलणार आहोत। बेलफळाला फळांमध्ये फारच महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे आणि ते उगीचच नाही। बेलफळाची पानं जितकी महत्त्वाची आहेत, औषधी आहेत, तितकंच बेलफळ ही औषधी आहे। बेलफळाचा गर जितका औषधी आहे तितकंच अर्धवट कच्चं बेलफळ ही औषधी आहे। बेलफळाचा मुरंबा, सरबत हे सगळं खूप औषधी आहे। बेलफळाचं सरबत करण्यासाठी 50 ग्राम बेलफळाचे गर घ्यावे व ते 250 ml पाण्यामध्ये वाटावे व ते पाणी गाळून घ्यावे व त्यात 50 ग्रॅम साखर मिसळावी। हे झाले बेलफळाचे सरबत तयार। हे बाटलीत भरून ठेवावे। हे सरबत उष्णताशामक आहे। बेलफळाचा मुरंबा हा जुलाब व आव पडणे यावर अत्यंत गुणकारी आहे। यात जायफळ व जायपत्री मिक्स करून ते खावे। जुनाट अतिसार किंवा आमांश असल्यास बेलफळादी चूर्ण 1 ग्राम या प्रमाणामध्ये दिवसातून 5 ते 7 वेळा घेतल्याने कितीही जुनाट अतिसार किंवा आमांश असला तरी ताबडतोब बरा होतो। बेलफळ अर्धवट सुकले की त्याची काचरी तयार होते आणि ही काचरी रक्ती आव या विकारावर अत्यंत गुणकारी आहे। बेलफळ हे हृदयासाठीही अत्यंत लाभदायी आहे। पिकलेल्या बेलफळाचे गर घ्यावे व त्याच्यामध्ये दुधाची मलाई मिसळून खाल्ल्याने हृदयाला बळ मिळते आणि हृदयविकार बरा होतो। ज्यांना भूक लागत नाही त्यांनी पिकलेल्या बेलफळाचे गर घ्यावे व त्यामध्ये 2 चमचे मध मिसळून खाल्ल्याने भूक चांगली लागते। बेलफळाचे पन्हे प्यायल्याने शरीरातील गरमी निघून जाते आणि भूकही चांगली लागते। तापामध्ये बेलफळाचं गर फारच उपयुक्त आणि गुणकारी ठरतं। बेलफळाच्या गराचे चूर्ण 1 ग्राम पाण्यासोबत जोपर्यंत ताप आहे तोपर्यंत थोड्या वेळाने नियमित घेत राहावे। हमखास ताप उतरतो। अशक्तपणा आल्यास बेलफळाचे चूर्ण फारच परिणामकारक आहे। 5 ग्राम बेलफळाचे चूर्ण घ्यावे व ते दुधासोबत महिनाभर घ्यावे। याने शरीराला ताकद येते आणि अशक्तपणा दूर होतो। बेलफळाचे मलम भाजलेल्या त्वचेसाठी अत्यंत गुणकारी आहे। याने आग शांत होते आणि जखम झाल्यामुळे जर रक्त येत असेल तर ते रक्त येणंही थांबते। बेलफळाचे मलम तयार करण्यासाठी बेलफळाचे गर घ्यावे व ते गरम तेलात मिसळावे। हे मलम काचेच्या बाटलीत भरून ठेवावे व अधूनमधून उन्हामध्ये ठेवावे। बेलफळाच्या गराचे चूर्ण दिवसातून 3 वेळा अर्धा ते पाऊण चमचा घेतल्याने रक्तशुद्धी होते। रक्त खराब असल्यामुळे होणारे त्वचाविकार आणि अनेक प्रकारचे रोग होत नाहीत। बेलफळाच्या गरात मलाई टाकून तयार केलेला हलवा नियमित सेवन केल्याने आतड्यांचा अल्सरही बरा होतो। अशा प्रकारे बेलफळाचं जर आपण नियमित सेवन केलं तर त्याचे अनेक फायदे आपल्याला लाभू शकतात।